मिसिंग लिंकच्या खड्ड्यांवर देवेंद्र फडणवीसांनी इंजिनिअरिंग टेक्निक सांगितली। आता दरड कोसळताच रोहित पवारांनी कोंडीत पकडलं। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित अशा मिसिंग लिंक प्रकल्पाचे पितळ पहिल्याच पावसात उघड पडलेलं आहे। 1 मे रोजी जागतिक दर्जाचा दावा करत महायुती सरकारने मोठ्या थाटात याचे उद्घाटन केले, मात्र अवघ्या 2 महिन्यातच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। काही दिवसांपूर्वी या नव्या कोऱ्या मार्गावर खड्डे पडल्याचं समोर आले। यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला पाऊस पडल्यानंतर रस्त्याची टिकाऊ क्षमता तपासली जाते। या काळात काही तांत्रिक बाबी समोर येतात आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जाते, असंही त्यांनी म्हटलं होतं। मात्र हा वाद सुरू असताना सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ थेट मोठा स्लॅब कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे। छतामधून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट रस्त्यावर आल्याने सध्या येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलेलं आहे की मिसिंग लिंकवर ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराचे लिंक झाल्याने सुरक्षाची मिसिंग झालेली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केलेले आहेत। या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।